नमस्कार. विद्यार्थी विचारतात की सर पवित्र पोर्टल चालू होण्या अगोदरच आम्ही मेंटरशिप बॅच जॉईन करावी का, किंवा कागदपत्राबद्दल तुमच्याकडून मदत होईल का? 100% विद्यार्थी मित्रांनो, कुठलीही बॅच नाहीये, कुठली बॅच जॉईन करायची आवश्यकता पण मला वाटत नाही. कारण तुमचे सर्वात बोलके मार्क म्हणजे तुमचे TIT एक्झाम मध्ये आलेले गुण हे फार महत्वाचे आहेत. आणि डॉक्युमेंट बद्दल तुमची कुठलीही शंका असेल, कधीही दिलेल्या संपर्क क्रमांकावर संपर्क साधू शकता, किंवा तुम्हाला जे काही कमेंट करा की बाबा हे डॉक्युमेंट कमी आहे, त्या कमेंटला उत्तर सुद्धा आपलं लगेच मिळून जातं. विद्यार्थी मित्रांनो, TIT 2025 हे डॉक्युमेंट तुमचे डेट नंतर असतील तरीही चालतात. कोणते कोणते ते सांगतो. म्हणजे एक नॉन क्रिमिलियर तुम्हाला ते डेट नंतर असलं तरी चालतं, तुमचं एक्सपायरी झालं तर नंतर काढलं काही अडचण येणार नाही. त्याचबरोबर तुम्ही मॅरिड आहात, नावामध्ये चेंज आहे, त्याचं तुमच्याकडे ऍफिडेव्हिट असेल, गॅजेट असेल, लग्नपत्रिका असेल तरीही चालतं. फॉर एक्झाम्पल, तुम्ही जर परीक्षेनंतर लग्न केलेलं असतं काही लोकांचं, किंवा मॅरेज सर्टिफिकेट काढलेलं नसतं, नावामध्ये चेंज असतं, डॉक्युमेंट वरले 10वी 12वीच्या डॉक्युमेंट वरले मार्कचे नाव चेक केलं जातं. तुमचं आधार कार्डचं तर नाव चेक केलं जातं, पण 10वी 12वीच्या मार्क मेमोवरलं फार महत्वाचं असतं, कारण ते आपल्या आई वडिलांकडलं असतं, त्याच्यामुळे ते पाहिलं जात असतं. त्यामुळे डोमॅसाईलच्या बाबतीत तुम्हाला सगळे आपल्याला एक विशिष्ट डेट दिलेली आहे, त्या तारखे अगोदरचे डॉक्युमेंट लागतात. मस्त तुम्ही बाद होता, लक्षात घ्या. तारखे अगोदरचे सर्व कागदपत्रे लागतात. इव्हन तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट त्या अगोदरच लागतं. बऱ्याच लोकांनी काय केलेलं आहे, कास्ट सर्टिफिकेट परीक्षा झाल्यानंतर काढलेलं आहे, ते लागू करता येत नाही. त्या डेटच्या अगोदरचे सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर तुम्ही जर समजा, अजून एक गोष्ट सांगतो, काही लोकांकडे मार्क मेमो हरवला, तो डुप्लिकेट नंतर काढला 10वी आणि 12वीचा, नो प्रॉब्लेम, काही अडचण नाही. किंवा डिग्री नंतरची घेतली, म्हणजे डिग्री झाली होती पण डिग्री सर्टिफिकेट आपण नंतर घेतलं परीक्षेनंतर, काही अडचण नाही. आणि जे काही स्वप्रमाणपत्रामध्ये जे काही डॉक्युमेंट मेन्शन केलेले आहोत आपण, ते सर्व डॉक्युमेंट आपल्याकडे असणं महत्वाचं आहे. बाकी तुम्हाला कुठलाही ताण घ्यायचा नाही. डॉक्युमेंट मध्ये तुम्हाला मेंटरशिप, एखादा गायडन्स पाहिजे, अजिबात लागत नाही. मी स्वतः डॉक्युमेंट व्हेरीफाईड केलेले आहेत मिसेसचे. मी स्वतः सगळ्या गोष्टी जाणीवपूर्वक व्यवस्थितरित्या इन्व्हॉल्व होऊन, विद्यार्थी मित्रांनो, सगळ्या गोष्टी मी जवळून पाहिलेल्या आहेत. त्यामुळे तुम्ही अजिबात कन्फ्युज व्हायचं नाही. आता राहिले काय, एक शेवटचा मुद्दा सांगतो. तुम्हाला जेव्हा बुलेटिन येतं आणि बुलेटिनच्या शेवटी कायम सांगितलं जातं, अफवावर लक्ष देऊ नका, अफवावर लक्ष देऊ नका. युट्यूब चॅनलच्या माध्यमातून अफवा पसरल्या जातात, त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. आता सध्या स्थितीमध्ये प्रत्येक अभियोगताधारक कुणी व्हिडिओ टाकला, त्या व्हिडिओचा इफेक्ट आपल्या मनावर करून घेतोय. सर आज व्हिडिओ टाकतात जागा येणार, विशिष्ट जागा येणार, उद्या व्हिडिओ टाकतात जागा कमी झाल्या, परवा व्हिडिओ टाकतात शाळा बंद झाल्या. अरे संच मान्यता ओके झालेली आहे. 31 मे 2026 अगोदर जे काही पद रिक्त आहेत तेच पद भरले जाणार आहेत, लक्षात ठेवा. या पदामध्ये कुठलीही वाढ केली जाणार नाही. 31 मेच्या अगोदरचे पद संच मान्यमध्ये जे रिक्त आहेत ते त्यालाच मंजुरी वित्त विभाग देईल, लक्षात घ्या. वित्त विभागाची मंजुरी त्याच पदाला दिली जाते. आता पद वाढणार कमी होणार या व्हिडिओ बघण्यात तुमचा वेळ वाया घालवू नका, मनस्ताप करून घेऊ नका. आता प्रत्येक जण विचारतो, सर तुमची मेंटरशिप बॅच आम्हाला जॉईन कर. अरे बाबा, गरजच नाहीये, काय कशाला करताय? आता डॉक्युमेंटसाठी किंवा प्रिफरन्स देण्यासाठी तुम्हाला जर बॅच जॉईन करावी लागत असेल तर शिक्षकांचं सर्वात मोठं दुर्दैव समजावं लागेल. मग आता मी माझे विरोधक नाहीत कुणी, तुम्हाला करायची बिंदास करा, काही घेणं नाही. पण विषय काय आहे, तुम्हाला त्या प्रिफरन्स देत असताना तुम्हाला सगळं अख्ख्या महाराष्ट्रातले प्रिफरन्स येणार नाहीत. प्रिफरन्स कसे येणार? तुमच्या विषयानुसार, तुमच्या कास्टनुसार येणार. की महाराष्ट्रातल्या सगळ्या शाळा येणार का? नाही येणार. तुमच्या मार्कानुसार सगळ्यांना प्रिफरन्स येणार. पण एक गोष्ट आवर्जून लक्षात घ्या, आपली कास्ट, आपले मार्क आणि आपण कोणत्या विषयासाठी पात्र आहोत
एवढंच माइंडमध्ये ठेवायचं, दुसरं काही ठेवायची अजिबात गरज नाही. डॉक्युमेंटच्या बाबतीत हे डॉक्युमेंट तुमचे चालतात की बाबा तुमच्याकडे आता मॅरेज सर्टिफिकेट नाही, काही प्रॉब्लेम होत नाही, एवढं काही लई मोठं होत, तुमच्याकडे लग्नपत्रिका असली तरी चालतं. त्यांना म्हणायचं बा हे माझा पुरावा आहे. नावामध्ये चेंज झालं असेल तर त्या गोष्टी लागत असतात आणि त्या बनवून ठेवा. वाटलं तर गॅजेट बनवा, ऍफिडेव्हिट बनवा किंवा मॅरेजचं काय तुमच्याकडे पुरावा आहे ते दाखवलं तरीही चालतं, काही एवढा इश्यू मोठा होत नाही. ठीक आहे. आणि डोमॅसाईल ज्यांच्याकडे नसतं ते ओपन मध्ये डायरेक्ट जातात, त्यांचं मेरिट हाय जातं. आणि मेरिटच्या बाबतीत पण सांगतो, जोपर्यंत जागा येत नाहीत आणि जागा कुणालाही माहित नाहीत, लक्षात ठेवा, जागा जोपर्यंत डिक्लेअर होत नाहीत तोपर्यंत कुणीही सांगू शकत नाही की मेरिट किती लागेल. आणि त्याचा विचार करणं सोडा, कुणी सांगू शकणार नाही, कारण जागा डिक्लेअर झाल्या पाहिजेत. प्रत्येक जागा, आता मी म्हणेल 40,000 जागा येणार, दुसरा कोणता तरी युट्यूबर म्हणणार 35,000 जागा येणार, तिसरा कोणतरी येणार 22,000 जागा येणार, चौथा कोणतरी येणार 10,000 जागा येणार. ह्याच्याच गोंधळामध्ये राहू नका. कारण तुम्हाला जेव्हा प्रिफरन्स आहेत तुमच्या विषयानुसार, तुमच्या कास्टनुसार, मला सांगा एक फॉर एक्झाम्पल एक गोष्ट सांगतो, 1 पासून 10 पर्यंत विद्यार्थी आहेत आणि TIT मध्ये याला 130 गुण आहेत. किती? 130 गुण आहेत. 9 विद्यार्थ्याला 130 पेक्षा कमी गुण आहेत आणि 130 मेरिट लागलेला असेल, याचा प्रिफरन्स 100 आहे आणि 99 लोकांना याच्यापेक्षा कमी गुण आहेत. घेणारा प्रिफरन्स मध्ये प्रिफरन्स वर घेईल की मार्कावर घेईल, याचं कमेंट मध्ये उत्तर द्यायचं. प्रिफरन्स वर घेईल की मार्कावर घेण्यात येईल, याचं कमेंट मध्ये उत्तर द्यायचं आहे. सिंपल गोष्ट सांगतो मी. मार्क डिपेंड करतात की तुमचा प्रिफरन्स डिपेंड करतो, हे फार मॅटर करतो, लक्षात घ्या. योग्य प्रिफरन्स साठी अमक्या बॅच तमक्या बॅच, अरे गरजच नाहीये. आपल्याला ते ऑलरेडी जनरेट करून देणार, कास्टनुसार देणार, तुमच्या विषयानुसार देणार आणि तुमच्या मार्कानुसार प्रिफरन्स ते देतील. प्रत्येकालाच असे नाही ह्याला घ्या 1000 प्रिफरन्स घ्या त्यातले 100 निवडा, त्या 2000 प्रिफरन्स घ्या त्यातले 100 निवडा, असं होणार नाही. लक्षात घ्या. जेव्हा बुलेटिन येईल तेव्हा अजून डिटेलमध्ये माहिती मिळून जाईल. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका. जय महाराष्ट्र. धन्यवाद.